गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू माय चॅनल इझी जॉमेट्री विथ राज. या चॅनलवरती तुम्हाला मित्रांनो 5वी ते 10वीपर्यंत मॅथ्स इझी पॅटर्नने इझी मेथड्सने शिकायला मिळणार आहे. तर आपण दुसरं चॅप्टर सुरू करतोय स्टँडर्ड 5चं नंबर वर्क प्रॉब्लेम सेट 2. आता तुम्ही नंबर्सबरोबर फॅमिलियर आहात, म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला नंबर्स माहीत आहे. यू आर वेल फॅमिलियर टू नंबर्स. विच आर नंबर्स? 0, 1, 2, 3. दीज आर द डिजिट्स. ओके, दीज आर द नंबर्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तुम्हाला आता 0, 1, 2, 3, 4 हे अंक माहिती आहेत. त्या अंकांचा वापर करून संख्या कशी तयार करायची, नंबर कसे तयार करायचे. मग नंबर कसे तयार करायचे तर त्याच्यामध्ये 2 डिजिट नंबर असतात, 3 डिजिट नंबर असतात, 4, 5 डिजिट नंबर असतात. हे सगळं तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहात. याचं फक्त आपण रिव्हिजन करणार आहोत. मग आता 2 डिजिट याचा वापर करा आणि 2 डिजिट नंबर तयार करा. कोणता पण तयार होईल. समजा आपण 1 आणि 2 घेतला तर आपला तयार झाला 12. अजून घ्या पुढचं 4 आणि 5 घेतला, याचं काय होईल 45. अजून दुसरा घेतला 7 आणि 6 घेतला, उलटा घेतला आपण, तो झाला 76. तो काय होणार आहे 76. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही 2-2 डिजिट घेऊन नंबर्स तयार करू शकता. 3 डिजिटचं घ्या, क्रमाने घ्या वाटलंस. 1, 2, 3. 123. 123. आणखी दुसरा एखादा डिजिट तयार करा तुम्ही. 3, 4, 5. कोणताही घ्या, क्रम हाच ठेवला पाहिजे, सिरियली घेतलं पाहिजे असं काही नाही. कोणताही क्रम ठरता येईल. इथं काय 345. या पद्धतीने तुम्ही 10 तयार करू शकतात. 4 डिजिटमध्ये 4 अंक त्याच्यामध्ये आले पाहिजे. इथे आपण 3 डिजिट येते, इथे 2 डिजिट होते. 4 डिजिटमध्ये कोणतं पण घ्या. 1, 2, 3, 4. आता 4 डिजिट झाल्यानंतर लिहिताना आपण कसं लिहिणार 1000, 234. 200 अँड म्हटलं तरी चालेल. अँड 34 अँड 34. या पद्धतीने 1234. तिकडे 5 डिजिट घ्या. 4, 5, 6, 7, 8. कोणते घ्यायचं असं काही लिमिट नाही आपल्याला. आता सांगताना आपल्याला काय सांगितलंय की ते डिजिट घ्या अँड रीड द नंबर्स. हा तुम्हाला ट्राय करायचा आहे. खरं तर आपलं नंबरिंग अगोदर शिकायचं आहे. आता हे जे आपण लिहितोय रिटर्नमध्ये ते शिकायचं आहे. कसं लिहायचं ते पण आपण समजून घेणार आहोत. पण आपल्याला जनरली वाचण्यामध्ये माहिती आहे, तुम्ही काही ठिकाणी ऐकलेलं असेल, पाहिलेलं असेल, तर त्या पद्धतीने आपण लिहायचा प्रयत्न करतोय. कसं लिहायचं ते शिकणारच आहोत. मग 5 डिजिट, मग सुरुवात कुठून येईल आता इथे 45,000. 600 and 78. आता थोडंसं ऑब्झर्वेशन आपण करूया. बघा इथे शेवटी लिहिताना आपण 76 म्हणत होतो, 45 म्हणत होतो, इथे 12 म्हणत होतो. बरोबर आहे. आता इथे बदल झाला बघा. इथून पुढे जेव्हा आपण गेलो त्यावेळेस आपण काय म्हणायला सुरुवात केली 123. अँड शब्द आला बघा. मग शेवटचे 2 जे आहेत ती या पद्धतीने लिहायला सुरुवात केली. इथे 345. 345 नाही लिहिलं तरी चालतो, अँड तरी चालतं, असं लिहिलं तरी काही हरकत नाही. पण जनरली असं लिहिलं जातं म्हणून आपण त्या पद्धतीने लिहितोय 45. आता एक दोघांमधला फरक लक्षात घ्या. 3 डिजिट पासून हा अँड शब्द ॲड व्हायला लागला. आणि शेवटचे 2 डिजिट जे आहेत ते आपण 45, 23 असं घ्यायला लागलो. बरोबर आहे. आता पुढे इथे पण ऑब्झर्वेशन करूया आपण. इथे आणखी एक घेतलं असतं सोपं झालं असतं. इथे अँड आलाय बघा. अँड 34 म्हणजे शेवटचे जे 2 डिजिट असतात ते अँडने कनेक्ट केलेले आहेत. हा जो काही संबंध आहे तो लक्षात ठेवा. इथे पण तेच होतंय. आता ही नावं कशी दिली गेली जरा ते पण ऑब्झर्व करूया.
12 आपला 1 2 3 4 आपल्याला माहिती आहे, फारसं काही अवघड नाही आहे. 45 76 इथपर्यंत तुम्ही फॅमिलीर आहात. 100पर्यंत फारसं काही वाटत नाही. आता इथे परत हा 2चा गट जो आहे हा 23 आहे, त्याच्यानंतर ही 100 पोझिशन आहे म्हणून आपण म्हटलं 123. 123 इथे सुद्धा बघा हा 45, त्याच्यानंतर इथे ही 100 पोझिशन आली. ते पण पुढे आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. फक्त इथे तुम्हाला एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी आपल्याला पुढे डिटेल्समध्ये जायचं आहे. मग इथे ही 100 पोझिशन म्हणून 3 आणि मग हा 100. आता हे कसं लिहायचं एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल. फक्त इथं लक्षात ठेवा. इथे पण आता 1 2 3 4 म्हणजे युनिट 10th पोझिशन, 100 पोझिशन, 1000 पोझिशन, बरोबर आहे. म्हणून 1234. हा 34 नाही येणार, तो काय येतो 34. 2 डिजिट नंबर जे असतील ते आपण एकत्र उच्चार करतो. नंतर 45 इथे पण तेच झालंय बघा. इथून या दोघांचा 78, हा 600, परत हा 5000 मध्ये आला, बरोबर आहे. पण त्याला कनेक्टेड 10,000ची पोझिशन पण आहे म्हणून ते एकत्र घ्यायचं. जसं आपण इथं 78 नाही म्हणत ना, 78 म्हणतो ना, तसं इथं 45 घ्यायचं. मग काय आलं 45,678. 45,678 एवढं लिहा तुम्ही रिव्हिजनमध्ये आणि डिटेल्समध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. आता नंबर जे असतात ते देवनागरी लिपीमध्ये, ज्याला आपण मराठीत म्हणतो ती देवनागरी लिपी आहे आपली. नंतर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय नंबर्स जी पद्धत आहे त्याच्यामध्ये, आणि नंबर्स रिटन इन वर्ड्समध्ये कसं लिहायचं. मग आता एक लिहून दाखवलं त्यांनी आपल्याला. मग इथे आता हे जे लिहिलं आहे ते बघा कशा पद्धतीने हे देवनागरीमध्ये आहे, हे इंटरनॅशनल नंबर्समध्ये आहेत. आणि वर्डमध्ये कसं येईल, सुरुवात कशी केली बघा. हा कॉमा आहे, कॉमाच्या अगोदर काय फक्त 2. मग 2 आता इथे घेताना खरं तर आपण मनामध्ये एक असं ॲडजस्टमेंट करून घ्यायची की लिहिताना नेमकं उलटं लिहित जायचं, असं मनातलं म्हणतं, असं हे नाही करायचं. मग हा 59 बरोबर आहे. मग 59 तो लिहून घेतला. त्याच्या अगोदर अँड आला. ही शतक पोझिशन आहे, 100 प्लेस आहे. मग 300 कॉमा, याच्या पुढं पण कॉमा आहे बघा. ही कॉमा जी आहे ही 4th प्लेस आहे इकडून, म्हणजे ही 1000 प्लेस आहे. म्हणजे काय झालं 2359. ओके, समजून घ्यायला मनातल्या मनात आपण कसं लिहिलं ते लक्षात घ्या. म्हणजे एकदा डिजिट मोजून घेतले की आपल्याला त्यांच्या प्लेसवरून त्याची व्हॅल्यू ठरवता येते आणि मग ते लिहायला सोपं जातं. आता हा लिहायचा असेल तर लक्षात घ्या काय काय होईल. इकडचं 2चा विचार केला तर 56 आहे, हा 700 आहे. कॉमा याच्या पुढे पण 2 डिजिट आले म्हणजे काय आलं 10,000 प्लेस आली, म्हणजेच 32,756. अगोदर इंटरनॅशनलमध्ये लिहा. 32,756 येते तुमच्या लक्षात. हे सरावाने होईल, जेव्हा जेव्हा जास्त प्रॅक्टिस होईल तेव्हा आपोआप होईल. आता लिहिताना कसं लिहिणार मग 32,000 कॉमा, इथे पण कॉमा दिलाय म्हणून तिथे कॉमा द्यायचा आपण. 700 आणि शेवटचे 2 अँड 56 या पद्धतीने झालं. आता इथे देताना दिलंय आपल्याला, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल 5 डिजिट आहेत म्हणजे इथे 10,000ची पोझिशन येते 5 डिजिटमध्ये. ओके, इथे 4 डिजिट होते म्हणजे फक्त ही 1000ची पोझिशन आली म्हणून आपण 2000 म्हटलं. इथे 32,000 म्हटलं. इथे आता 5च आहे डिजिट, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं 67,000. ओके, त्याच्या अगोदर मराठीत लिहून टाका, देवनागरीमध्ये लिहा 67,859. 67,859 हे मराठीत लिहिणार. इंग्रजीमध्ये मग 67,000 800 and 59 आता हे रिव्हिजन चाललंय तरी पण लक्षात ठेवा सोप्या पद्धती. इथे 4च डिजिट आहे म्हणजे 1000 फक्त. इंग्रजीमध्ये लिहा, इंटरनॅशनलमध्ये 1034.
आणि रिटर्नमध्ये कसं लिहिणार मग आता इथे 34 तर आहेच, पण 100 प्लेसला काहीच नाही आहे, तो 0 आहे. मग तो 0 100 म्हणणार का? नाही. पुढे 1000 प्लेस आला आहे, बरोबर आहे. मग एकच डिजिट आहे म्हणजे 1000. 1034. 1034. 1034. आता इथे रिटर्न स्टेट देऊन ठेवलं आहे आणि आपल्याला दोन्ही पण लिहायचे आहेत. मग 27,895. इथे सगळं 67 होता, 32 होता, 1000 म्हणजेच याचा अर्थ हे दिलेलं 5 डिजिट आहे. हा नंबर किती डिजिटचा आहे? 5. मग 27,000. मग 27 लिहिलं आपण. पुढचा 800. ओके, 800 म्हणजे हा 8 आणि पुढचा अँड 95 म्हणजे 95. चेक करून बघा. 27,895 हे फक्त देवनागरीमध्ये लिहा. 27,895. अशा पद्धतीने आपण हे जे काही नंबर्स आहेत ते लिहू शकतो. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Now see the next example. Third, as a part of the Avoid Plastic project, Jilla Parishad School made and provided paper bags to provision stores and greengrocers. Read the taluka-wise numbers of the bags and write the numbers in words. नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचा जो प्रोजेक्ट होता, अवॉइड प्लॅस्टिक प्रोजेक्ट म्हणजे काय, तर प्लॅस्टिक टाळा, प्लॅस्टिकच्या बॅग्स वापरू नका. तर विद्यार्थ्यांनी पेपर बॅग तयार केल्या आणि त्या प्रोव्हिजन स्टोअर्स, जे जनरल स्टोअर्स असतं, किराणा दुकान असेल किंवा आणखी कुठलं इतर साहित्य मिळणारं दुकान असेल त्यांना, आणि ग्रीन ग्रोसर्स म्हणजे भाजी विक्रेते, भाजीपाला जे विक्री करतात त्यांनाही विद्यार्थ्यांनी या पेपर बॅग दिल्या, पेपरपासून तयार केलेल्या. मग हे नगर जिल्ह्यातले तालुके आहेत सगळे. तर कोपरगाव तालुका जो आहे तिथे एवढ्या बॅग दिल्या. आता इथे आपल्या लक्षात येतं आहे की हे 5 डिजिट आहे, बरोबर आहे. 5 डिजिट याच्या अगोदरचं आपण पाहिलं. 5 डिजिट कसं लिहायचे, तर इथे हे 2 जे आहे ते एकत्र येतील कॉमाच्या इकडचे, म्हणजे हा किती आहे नंबर? 12. मग 12,000. 12,000 कॉमा. इथे ही इकडून जर पाहिलं तर ही 100 पोझिशन आहे, म्हणजे 700. अँड शेवटचे 2 40 म्हणजे 40 अँड 40. या पद्धतीने आपण हे लिहिणार आहे. इथे पण तोच विचार आहे, 5 डिजिट नंबर आहे, बरोबर आहे. मग इथे हा कॉमाच्या अगोदर 28. मग 28,000. 28,000. आता ही जे 100 पोझिशन आहे तिथे 0 आहे, मग आपण 0-100 नाही म्हणणार, सोडून द्या. डायरेक्ट शेवटचे 2 डिजिट 95 अँड 95 अँड 95 अँड 95. इथे पण आता 5 डिजिट आहे. 31,000. इथे कॉमा द्यायला आपण पाहिजे 28,000ला. 31,000. 31,000. नंतर 100 पोझिशनला 6 म्हणजे 600. 600. आता 10 पोझिशनला 0 आहे, बरोबर आहे. मग तो 10 म्हणणार नाही आपण, फक्त शेवटचा 8 आहे. अँड 8 अँड 8 अँड 8. ओके, इथे पण 10 डिजिट आहे, 5 डिजिट आहे. हे अगोदरचे 10 म्हणजे 10,000. 10,000. इथे 900. 900 and 72. 972. अशा पद्धतीने आपण हे सगळ्या पेपर बॅग ज्या दिल्या गेल्या ते वर्ड्समध्ये लिहू शकतो. कोपरगावसाठी हे शेवगाव,
कर्जत आणि संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातले हे तालुके आहेत. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. आता एका विद्यार्थ्याकडे काही नोटा आहेत, तर 20 नोटा या 1000 रुपयांच्या आहेत, 1000 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज, 5 नोटा 100 रुपयांच्या आणि 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. तर एकूण त्याच्याकडे किती रुपये आहेत हे आपल्याला शोधायचे. बरोबर आहे. मग आता 20 नोट्स आहेत कितीच्या? 1000च्या. मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सगळे 0 0 दिसत आहेत, सगळे 0 एकदा लिहून टाका. हे 3 आणि 1 4, 1 2 3 4. आता डिजिट कोणते उरले? 1 आणि 2. याचं मल्टिप्लिकेशन करा. 2 into 1 2. ओके. आता नंतर 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. परत 0 आहे, लिहून टाका 0 शेवटी. डिजिट उरले 1 and 5. दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 into 1 5. ओके. थर्ड कंडिशन काय आपली? 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. परत एक 0 आलाय, लिहून टाका. 14ला 1 ने मल्टिपल केलं तर तेच राहणार आहे 14. आणि आपल्याला व्हॅल्यू सगळ्यांच्या काढायच्या आहेत. आपल्याला काय करावं लागेल? या सगळ्यांची ॲडिशन करावी लागणार आहे. मग इथे ॲडिशन करताना इथे प्लस लिहून केलं तरी चालतं, किंवा तुम्ही सेपरेट इकडे घेऊ शकता. आता हे 20,000 प्लस 500 प्लस 140. आता सगळ्यांची ॲडिशन 0 0 0 म्हणजे 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 4 4, 0 प्लस 5 5, 5 प्लस 1 6. इथे खाली काहीच नाही आहे म्हणजे तो 0 आणि हा इथं कॉमा. म्हणजेच त्याच्याकडे किती आले? त्यांच्याकडे सगळे हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? दे मेक किती रीडिंग करणार आपण इथे? 20,640 रुपीज. 20,640 640 एवढे रुपये त्यांच्याकडे, त्या विद्यार्थ्याकडे आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 15 नोट्स ऑफ 100 रुपीज. 1000 रुपीज. 15 into 1000 इज इक्वल टू, परत 3 0 लिहून टाका. 1 2 3 आणि 15 into 1 15. नंतर 12 नोट्स ऑफ 100 रुपीज. 12 into 100. परत डबल 0 लिहून टाका. 12 into 1 12. नंतर 8 नोट्स ऑफ 10 रुपीज. 8 into 10. 0 लिहून टाका. 8 into 1 8. 5 कॉइन्स ऑफ 1 रुपीज. 5 into 1 इज इक्वल टू 5 into 1 5. शेवटचं युनिट प्लेसला. हे लिहिताना असं जर क्रमाने लिहिलं तर काही चूक होणार नाही. याची ॲडिशन आपण इथे केली तरी चालेल किंवा सेपरेट केली तरी चालेल. 15,000 प्लस धीस प्लस 80 आणि प्लस 5. सगळ्यांची ॲडिशन केली तर इथे येईल 5, इथे येतो 8, इथे येतो 2, इथे येतो 6 and 1. दॅट इज 16,285 रुपीज. मग दे मेक 16,000 200 and 85 rupees. 85 रुपीज. या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त हे लक्षात ठेवा की हे जे आपण लिहितोय हे
डिजिट एका खाली एक आले पाहिजे. हे सगळे युनिट प्लेसचे एका खाली, 10 प्लेसचे, 100चे, 1000चे आणि 10,000चे असं जर आपण व्यवस्थित लिहिलं तर काहीही चूक होत नाही. Okay, now see the next example. Write the biggest and the smallest 5-digit numbers that can be made using the digits only once. आपल्याला असे 5-digit नंबर शोधायचे की जे मोठ्यात मोठा आणि लहानात लहान, की वापर करताना हे डिजिट वापरायचे 4, 5, 0, 3, 7. पण अट आहे की एक डिजिट एकदाच वापरायचा आहे. मग आपण एक काम करू, हे जे डिजिट दिले त्यांना आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहूया किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहूया. मग इन्क्रीजिंगमध्ये जर आपण पाहिलं, इन्क्रीजिंगचा अर्थ काय असतो? लहानकडून मोठ्याकडे, स्मॉलर कडून बिग कडे. ओके, मग सगळ्यात लहान कोण आहे तिथे? इन्क्रीजिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर सगळ्यात लहान आहे 0, त्याच्यानंतर थोडासा मोठा येतो 3, त्याच्यानंतर थोडासा मोठा येतो 4, नंतर 5 आणि 7. ही झाली इन्क्रीजिंग ऑर्डर. ही काय झाली? इन्क्रीजिंग ऑर्डर. आणि ज्यावेळेस आपल्याला लहानात लहान लिहायची असेल संख्या, लहानात लहान संख्या आपल्याला लिहायची असेल तर आपण कशी लिहू शकतो? आपल्याला अगोदर किंवा बिगेस्ट घेऊया, काय हरकत नाही. बिगेस्टसाठी आपण डिक्रीजिंग घेऊ. डिक्रीजिंग ऑर्डर फक्त उलटं घ्यायचं, ते सगळ्यात मोठा अगोदर घ्यायचा. 7, 5, 4, 3 आणि 0. 3 आणि 0 म्हणजेच काय झालं? हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच बिगेस्ट व्हॅल्यू तयार होऊन गेली किंवा बिगेस्ट नंबर तयार झाला. मग बिगेस्ट नंबर कोणता आहे? बिगेस्ट नंबर. तर बिगेस्ट नंबर हाच डायरेक्ट तयार झाला. ज्यावेळेस आपण इन्क्रीजिंग मध्ये लिहिलं का डायरेक्ट तयार झाला. तो काय तयार झाला? 75,430. लिहून टाका त्याला. 75,430 430. आता आपल्याला लिहायचं आहे स्मॉलेस्ट नंबरसाठी आपण आता याचा वापर करणार आहे. बरोबर आहे. मग सगळ्यात लहान घ्यायचं असेल तर एक गोष्ट करावी लागेल. हा 0 सुरुवातीला घेऊन चालणार नाही. डायरेक्ट असं लिहिलं तरी चाललं असतं, फक्त 0 नसतं तर मग सोपं होतं. दुसरा एखादा डिजिट असेल तर डायरेक्ट आपण दिलं असतं इन्क्रीजिंग ऑर्डरला. पण 0 असल्यामुळे आपली अडचण झाली. तो सुरुवातीला घेऊन जर आपण घेतला तर 0, 3, 4 पासून असं तयार होईल ना. पण या 0ला काही किंमत नाहीये. तो जर शेवटी असला तर किंमत आहे. म्हणजेच आपल्याला त्याला कुठेतरी जागा बदलावी लागेल. त्या 0ची जागा बदलावी लागेल. मग जर समजा आपण 0 शेवटी टाकला तर व्हॅल्यू होते 34,570. ती जास्त होऊन जाते. मग एक काम करू, या 0ला या दोघांच्या मध्ये टाकू. 0ला दोघांच्या मध्ये. मग काय होईल? फक्त 30,457. आता हा कमीत कमी झाला, छोट्यातला छोटा झाला. येते लक्षात? मग काय 30,430 and 57. या पद्धतीने आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठा नंबर शोधू शकतो. त्याला ह्या 2 ट्रिक लक्षात ठेवा, इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर. Okay, now see the next example 6. The names of some places and their populations are given. Use this information to answer the questions that follow. काही ठिकाणं आहेत, काही शहरं आहेत किंवा गावं आहेत आणि त्यांची लोकसंख्या दिली आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची. पहिले आहेत तळा 40,642 40,642, गगनबावडा, बोदवड, मोरगाव, भामरागड, वेल्हे, आष्टी, वाशी आणि मोरवाडा एवढे गावं आपल्याला दिलीत किंवा शहरं दिलीत. मग आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. आता ह्या सगळे जे आपण व्हॅल्यू बघतोय हे सगळ्या 5 डिजिट आहेत. त्यामुळे 10,000 प्लेसला ज्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल ती ग्रेटेस्ट पॉप्युलेशन असणार आहे. मग बघूया 10,000ला कोणाची जास्त आहे सगळ्यात.
40, 87, 76, 35, 35, 92, 91, 54, 85. मला वाटतं 92 हा सगळ्यात मोठा 10,000चे व्हॅल्यू येते. म्हणजे याचा अर्थ काय? वॉशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. 92,000 कुठेच नाही आहे दुसरीकडे. वॉशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. पुढचा अर्धा प्रश्न आहे, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. किती येते वॉशीची पॉप्युलेशन? बघा इथे 92,173. इट्स पॉप्युलेशन इज 92,000 100 and 173 ही त्याची पॉप्युलेशन आहे. विच प्लेस मोरवाडा और मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. मोरवाडा जो आहे, मोरवाडा शेवटी 85,890 आणि मोरगाव 87,000. मग मोठं कोण आहे? 87, 85 पेक्षा, म्हणजे ही ग्रेटर पॉप्युलेशन. म्हणजे कोण? मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन या दोघांमध्ये, मोरवाडा आणि मोरगावमध्ये. आणखी एक सब क्वेश्चन राहिला आहे, हे स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नाउ सी द लास्ट सब क्वेश्चन ऑफ प्रॉब्लेम सेट 2. विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. सगळ्यात लहान व्हॅल्यू कुठे दिसते? 40, 87, 76, 35, 35, 92, 91, 54, 85. आता हे दोन लहान दिसतात बघा, 35, 35. परत या तिघांचा विचार करावा लागेल. मग इथे 700 आहे, इथे 900 आहे. मग स्मॉलेस्ट कोण आहे? 7, म्हणजेच गगनबावडा. गगनबावडा हॅज द smallest population. गगनबावडा has the smallest population. How much is it? किती आहे? 35,777. It is 35,777 and 77. अशा पद्धतीने आपण चॅप्टर 2 मधला नंबर वर्कमध्ये प्रॉब्लेम सेट 2 कंप्लीट केला आहे. माझं टीचिंग जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही आत्ता जर त्या चॅनलला सबस्क्राईब झालात तर पुढचे 10वीपर्यंत तुम्हाला परत कुठल्याही चॅनल पाहण्याची गरज येणार नाही. 5वी ते 10वी मॅथचे सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्या एकाच चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.